सेक्युलर महाराष्ट्र न्यूज, बातमी प्रत्येक क्षणाची। शहापूर तालुक्यात दिनांक 6 जुलै रोजी मध्यरात्री ढगफुटीमुळे पावसाचा अचानक जोर वाढल्याने भारंगी नदीच्या किनाऱ्याला असलेल्या कळंबे ग्रामपंचायत हद्दीतील गुजराती बागेतील अनेक घरांमध्ये पाणी घुसले। मध्यरात्री पावसाच्या पुरामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून प्रत्येक वर्षी गुजराती बागेतील नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे। यावर शिवसेना शिंदे गटाचे शहापूर तालुका संपर्क प्रमुख आकाश सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की शहापूर नगर पंचायत व तालुक्यातील संपूर्ण शिवसेना सदैव नागरिकांच्या सोबत आहे। जाणून घेऊया पुढील प्रतिक्रिया। शहापूरमध्ये सध्या भारंगी नदीचा विषय गाजत आहे। त्या विषयावरती अनेक लोक त्याचा विपर्यास करून लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत। वास्तविक पाहता भारंगी नदीमध्ये जो आमचं नगरपंचायतचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्याला DPRमध्ये पण दुजोरा दिलेला आहे। त्या नदीच्या बाजूला जे रस्त्याचं काम चालू आहे, संरक्षक भिंतीचं काम चालू आहे, ते कुठेही नदीपात्रामध्ये होत नाही आहे। ते नदीपात्र सोडूनच काम केलं जाते। नदीपात्रात काम करत असताना ज्या भारंगी नदीसाठी ज्या NOCs घ्यायच्या आहेत पाटबंधारे विभागाकडून त्या आम्ही नगरपंचायतनी मिळवलेल्या आहेत। त्या NOCs मिळवल्यावर टेक्निकली सँक्शन केल्यानंतरच टेंडर होऊन आम्ही कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आलेलं आहे। असं कुठलंही अनधिकृत काम तिथे चालू नाही आहे। या उलट नदीमध्ये समोरच्या बाजूला जे गार्डन झालेलं आहे त्याचा नदीला अडथळा गेले 5-6 वर्ष येतोय। त्या गार्डनकडे कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। दरवर्षी प्रमाणे आता गेले 5-7 वर्ष आले भारंगी नदीचं पाणी एकदम जोरात मावली किल्ल्यावरती पाऊस पडला तर लोंढ्याच्या रूपाने येते आणि गुजराती बागेमध्ये शिरते। ते शिरल्यावरती चिंतमच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या काही गाड्या या थोड्या पाण्याखाली जातात। यावेळेला अचानक जास्त अतिवृष्टी झाली होती म्हणून ते पाणी गुजराती बागेत शिरलं। त्याला आम्ही नाही बोलत नाहीये, पण आम्ही जसा शहापूर नगरपंचायतचा विकास करतोय, आम्ही आमच्या लोकांचं प्रोटेक्शन करतोय शहापूर नगरपंचायतच्या हद्दीत। माझ्या शहापूर नगरपंचायतच्या हद्दीत त्या वॉलच्या मागे अनेक घरं आहेत, अनेक मुस्लिम गरीब कुटुंब आहेत, बँक आहेत, दुसरी लोक राहणारी आहेत, कासरवाडी ब्राह्मण आहेत, ती लोक आहेत। यांचं या वॉलमुळे संरक्षण झालं। ठीक आहे का? हा जो गुजराती बागेचा भाग आहे शहापूरपेक्षा खोलीवरती आहे म्हणून त्यांच्याकडे ते पाणी यावर्षी जास्त शिरलं। त्याची उपाययोजना म्हणून आम्ही वारंवार गोटेकर आम्ही कळंबा ग्रामपंचायतीला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली 3 महिन्यापूर्वी, पण त्यांना सांगितलं का आपण तुमच्या इथेही संरक्षक भिंत बांधू जेणेकरून तिथल्या लोकांचाही बचाव होईल। पण त्यांनी त्या गोष्टीला आम्हाला अजूनपर्यंत कधी लेटरही दिलं नाही। आम्ही वारंवार त्यांच्याकडे पत्र मागितलं। जी वॉलला निधी पाहिजे त्याचा बंदोबस्त आम्ही करू नगरपंचायतमधून, कारण जसं आम्हाला शहापूर आहे तसंच आमची ती गुजराती बाग आहे। गुजराती बाग काही कोणी दुसऱ्या देशातली नाही आहे, ती आमच्या गावातली आहे आणि तिचं प्रोटेक्शन हवं ही आमची मनोमन इच्छा आहे। आणि आम्ही त्याप्रमाणे आमच्या माध्यमातून सगळे नगरसेवक त्या गुजराती बागेला कसं प्रोटेक्शन करता येईल, चिंतमच्या बिल्डिंगला कसं प्रोटेक्शन करता येईल, आम्ही ती मजबूत संरक्षक भिंत कॉन्क्रीटची बांधकाम करून तयार करायला आम्ही तयार आहेत। तर त्यांनी आम्हाला त्या ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य करावं। या उलट काही लोक एकमेकाच्या विरुद्ध आकस ठेवून जे लोकांना भडकवत आहेत, उपोषण करतायत, त्याच्याने हा प्रश्न सुटणार आहे का? नदीचा गाळ काढण्यासाठी पण आम्ही नगरपंचायतनी 5 करोड रुपये सँक्शन करून आणलेले आहेत। काही परमिशनमुळे नदीचा गाळ काढण्याचं काम थांबलंय। काही वेळाने ती परमिशन प्राप्त होतील, आम्ही नदीचा गाळ पण काढू, नदी सुशोभीकरण होईल, खोली होईल आणि जी शहापूर तालुक्याची लाईफलाईन आहे, लोकांना पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, ती व्यवस्थित पूर्ववत होईल। त्यामुळे कोणी याचं करू नये। शहापूर नगरपंचायत गुजराती बागेबरोबर पण आहे, पूर्ण शहापूर तालुक्याबरोबर आहे। तसा आम्ही आमचा विकास करू, तसा आम्ही त्यांना पण करू आणि आमच्याकडनं जी पण मदत त्यांना होईल ती आम्ही करायला तयार आहे। की नदीच्या कडेला जो रस्ता तयार होतो याचा नक्की काय फायदा होणार? भारंगी नदीच्या कडे जो आता रस्ता तयार होतोय ना त्याचे अनेक फायदे शहापूरकरांसाठी आणि शहापूर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसाठीच आहेत। भारंगी नदीकडे जो रस्ता तयार होतोय तो डोंबिवली बँकेकडनं सोनुवा बोसवन कॉलेज ते गणेशवाडी ते सावरोली असा रस्ता तो मिळणार आहे। या रस्त्यामुळे काय होणार आहे, शहापूरमध्ये जी वाहतुकीची कोंडी होते मुख्य रस्त्यावरती, तहसीलदार रोडवरती, नगरपंचायतच्या रोडवरती, बाजारपेठेमध्ये शहापूरची शासकीय गोडाऊन सगळे गणेशवाडीकडे आहेत। त्या शासकीय गोडाऊनांच्या गाड्या येतात, ट्रॅफिक होते। हा रस्ता झाल्यामुळे डायरेक्ट शासनाच्या गाड्या त्या बाहेर त्या गोडाऊनपर्यंत जाणार आहे, म्हणजे शहापूरची ट्रॅफिकवरती कमी होणार आहे। रिक्षावाल्यांना आसनगाव ते गणेशवाडी, कासरवाडी, ब्राह्मणवाडी गावातनं न फिरता बाहेरच्या बाहेर रस्त्याने जाता येणार आहे। असं आमच्या पोरांना चालत जायला सोनुवा बोसवन कॉलेज 3.5 किलोमीटरवरती आहे। हा रस्ता झाल्यामुळे त्या कॉलेजच्या मुलींना 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये सोनुवा कॉलेजला पोचता येईल।
त्यांचं आज आर्थिक नुकसानही होणार नाहीये. हा रस्ता शहापूरकरांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण शहापूरमध्ये जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत, ते आम्ही जास्त मोठे करू शकणार नाहीयेत. ते मोठे करताना मंदिरं आहेत, बोऱ्यांच्या मशिदी आहेत, गावामध्ये जुनी घरं आहेत, त्यांना उद्ध्वस्त करून आपल्याला ती ट्रॅफिक काय मोठी करता येणार नाहीये. म्हणून हा रस्ता जर केला तर या रस्त्याने अनेक लोकांचे फायदे होणार आहेत. त्या रस्त्यावरती येणाऱ्या रहदारी, कासाराळी, ब्राह्मणाळी, त्यामुळे हा रस्ता नगरपंचायतसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा रिंग रोड होणार आहे. असाच रस्ता आम्ही शहापूरच्या दुसरा चेरपुलीच्या, जिथून चेरपुली आहे तिथून आम्ही कॅनलवरती रस्ते केलेत. म्हणजे काय, त्या कॅनलवरच्या रस्त्यांवरती लोकांचा फायदा झालेला आहे. इकडे नदी पात्रामध्ये जो आता विषय आहे ना, तो भारंगी नदी आमच्याकडे शहापूरकडे जी आता वळणावरनं येते, तिचा गाळ काढल्याने आज वर्षानुवर्ष त्या नदीचा गाळ काढलेला नाहीये. आपण एखाद्या शहापूरची छोटीशी आपण गटार घेतली, ती जर आपण 1 वर्ष साफ नाही केली तर गटार तुडुंब भरून वरतून पाणी वाहते. तीच जर गाळ काढला तर पाणी गटारतूनच वाहते. भारंगी नदीला गाळच काढला गेला नाही वर्षानुवर्ष. तो जर गाळ काढला तर भारंगी नदीतल्या आजूबाजूला असलेल्या विहिरी, गावातल्या लोकांच्या विहिरींना झरे फुटतील, पुन्हा त्या विहिरी तशा पाण्याने भरतील. लोकांची बरीच पाण्याची समस्या त्याच्यावरती हे होणार आहे, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. लोकांना चांगलं नदी किनारी स्वच्छता केली, नदी किनारी उद्यानं केली, लोकांना नदी किनारी फिरता येईल, मोकळा श्वास घेता येईल. या सगळ्या गोष्टी करून आम्ही नदीचा विकास करतोय. आम्हाला कुठलंही हे नाही आहे का ह्या आमच्या विकासामुळे कोणाला अडचण झाली पाहिजे, कोणाला त्रास झाला पाहिजे. पण नदीचा गाळ काढणं तितकाच महत्त्वाचं आहे आणि आता आम्ही तो प्रायोरिटीने प्रश्न पुढे घेणार आहेत नगरपंचायतमध्ये सगळे नगरसेवक मिळून. का काही परमिशन मिळो न मिळो आम्ही नदीतला गाळ काढणार. आम्ही जनतेसाठी काय करायला लागलं करणार. आम्हाला जो पण होईल तो ठराव आम्ही मंजूर करून आम्ही त्या नदीचा गाळ काढणार. सेक्युलर महाराष्ट्र न्यूज, बातमी प्रत्येक क्षणाची.